नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. होळी स्पेशल आज आपण पाहणार आहोत. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने भरपूर असं पुरण घालून केलेली गुबगुबीत आणि टम्म फुगणारी पुरणाची पोळी. त्यासोबतच झणझणीत कटाची आमटीसुद्धा बनवणार आहोत. पाहू शकता किती मस्त अशी ही पुरणाची पोळी बनवलेली आहे. तर अशाच पद्धतीची पुरणाची पोळी आज आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला. पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी अर्धा किलो अशी हरभरा डाळ घेतलेली आहे. ही डाळ आपल्याला भिजत न ठेवता एकदम डायरेक्टच अशी शिजायला टाकायची आहे. त्यासाठी इथे 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. धुवून घेतलेली डाळ आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने कुकरमध्ये डाळ मी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर बोट बुडेल इतपत आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. मी थोडंसं जास्तच टाकलेलं आहे कारण आमटीसाठी आपल्याला येळवणी काढायचं आहे. त्यासाठी डाळ शिजत असताना थोडंसं जास्तीचंच पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे. तर अशा पद्धतीने आता पुरणाची चाळणी मी पातेल्यावरती ठेवून घेतलेली आहे आणि डाळ त्यावरती टाकलेली आहे. आपल्याला येळवणी हे आमटीसाठी काढायचं असल्यामुळे अशा पद्धतीनेच करायचं आहे. तर येळवणी इतकं निघालेलं आहे मस्त. जितकं येळवणी जास्त निघेल तितकी आमटीसुद्धा छान आणि चवदार होते. तर आता आपण पुरण शिजवून घेऊया. त्यासाठी इथे मी कढईमध्ये डाळ टाकून घेतलेली आहे आणि जितकी डाळ आहे त्याहून थोडीशी कमी मी म्हणजेच 1.5 वाटी साखर टाकून घेतलेली आहे. साखर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 चमचे इलायची पावडर टाकलेली आहे आणि इलायची पावडरसुद्धा आपल्याला पुरणामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. दाखवायचं स्किप झाल्यामुळे इलायची पावडर मी काय दाखवू शकले नाही, पण पुरण करत असताना इलायची पावडर आवश्यक टाका कारण पुरणाला खूप छान आणि चवदार अशी टेस्ट येते. तर मस्त असं पुरण आपलं झालेलं आहे. तर हे पुरण आता आपण थोडंसं थंड झालं की लगेच वाटून घेऊया. तर अशा पद्धतीने आता मी पुरणाची चाळणी पातेल्यावरती ठेवलेली आहे. त्यामध्ये पुरण टाकायचं आणि ग्लासने मस्त असं पुरण वाटण्यासाठी इथे मी ग्लासच्या साहाय्याने एकदम छान असं पुरण वाटून घेणार आहे. अशा पद्धतीने जर पुरण वाटलं तर आपल्या हातालासुद्धा पोळत नाही आणि मस्त असं पुरण वाटले जाते. तर अशा पद्धतीने आपलं पुरण वाटून झालेलं आहे. एकदम छान असं पुरण झालेलं आहे. आता आपण आमटी बनवून घेऊया. तर इथे आमटीचं सर्व साहित्य मी भाजून घेतलेलं आहे. 1 कांदा, 1 टोमॅटो, भरपूर असा लसूण, अद्रक, थोडीशी कोथिंबीर आणि सुकं खोबरं हे सर्व भाजून घेतलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे. इथे मी मसाले टाकलेले आहेत. 2 चमचे घरगुती काळं तिखट, त्याचबरोबर 1 चमचा धना पावडर, 1 चमचा सुहाना मसाला, लाल तिखट टाकलेलं आहे. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे फोडणी देण्यासाठी. तर इथे मी फोडणी देण्यासाठी 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे आणि थोडासा कढीपत्तासुद्धा मी त्यामध्ये टाकलेला आहे. कढीपत्ता चांगला तडतडला की त्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं आहे. वाटण आपल्याला 3 ते 4 मिनटं सतत तेलामध्ये हलवून मस्त असं परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असं त्याला तेल सुटलेलं आहे. आता थोडीशी हळद मी त्यामध्ये टाकलेली आहे आणि मस्त असं तेलामध्येच हळदसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. मसाले टाकायचे आहेत. मसाले छान असे परतायचे आहेत. मसाले चांगले परतून झाले की थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मसाले छान असे शिजवून घ्यायचे आहेत. मसाल्याला तेल सुटेल अशा पद्धतीने मसाला आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे. शिजवून घेतल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये येळवणी टाकायचं आहे. अशा पद्धतीने चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला आमटी शिजवून घ्यायची आहे. आमटी शिजते तोपर्यंत आपण पोळ्या बनवून घेऊया. तर पोळ्यासाठी मी इथे अगोदरच पीठ भिजवून घेतलेलं आहे. तर आता आपण थोडासा तेलाचा हात लावून मस्त असं पीठ परत छान भिजवून घेऊया. एकदम छान मऊसूत असं पेड्यासारखं पीठ आपलं भिजलेलं आहे. आता आपण पुरणपोळी बनवण्यासाठी त्यामधलंच एक छोट्या आकाराचा उंडा तयार करून घेतलेला आहे. पुरणपोळी बनवताना पीठ थोडंसं कमीच घ्यायचं आहे. त्यामुळे पीठ जर थोडंसं कमी घेतलं आणि पुरण जास्त घेतल्यामुळे एकदम पोळी मऊसूत तयार होते. आणि पुरणपोळी भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची आहे.
हाय ठेवल्यामुळे पुरणपोळी एकदम लुसलुशीत अशी तयार होते. जर गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवली आणि पुरणपोळी भाजत असताना तर पुरणपोळी वातड होण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने मी मस्त असा त्याचा उंडा तयार करून घेतलेला आहे. दोन्ही बाजूने आपल्याला त्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि मस्त अलगद असं बेलनं त्यावरती फिरवून घ्यायचं आहे. एकदम कडेनं मी पूर्णपणे पोळी लाटून घेतलेली आहे. लाटत असताना जर पुरणपोळी खाली चिटकली तर थोडंसं पीठ टाकून परत छान अशी लाटायची आहे. इथे मी दोन्ही बाजूने पुरणपोळी लाटून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता मस्त अशी पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. आता आपण पुरणपोळी छान अशी भाजून घेऊया. तर इथे गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे. तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि मस्त अशी पुरणपोळी भाजत असताना दोन्ही बाजूने खमंग अशी पुरणपोळी भाजायची आहे. इथे मी तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही तूपसुद्धा लावून त्याला छान अशी भाजून घेऊ शकता. तर पाहू शकता किती मस्त अशी टम्म एकदम गुबगुबीत अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. तर पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि होळीनिमित्त अशा पद्धतीची पुरणपोळी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन रेसिपीमध्ये.